मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कवठ या फळाबद्दल खूप महत्त्वाची माहिती. कवठ हे फळ आपण सगळ्यांनी कधी ना कधी खाल्लेलं असेल. परंतु सध्या जी नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीला कवठ हे फळ जास्त करून माहीत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कवठ या फळाबद्दल अनन्यसाधारण असे आयुर्वेदिक फायदे जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या काळी अशा काही वस्तू असायच्या ज्या आयुर्वेदात वापरल्या जायच्या. त्याच्यातच एक कवठचा देखील समावेश आहे. कठीण आवरण असलेलं हे फळ चवीला थोडंसं आंबट गोड असतं. याला उड पावर असे देखील म्हटले जाते किंवा उड ॲपल असे देखील म्हटले जाते. अनेक ठिकाणी हे फळ उपासाच्या दिवशी देखील खाल्लं जातं. एकेकाळी मुबलक प्रमाणात आढळून येणारी कवठाची झाडे आता दुर्मिळ होत चालली आहेत. हे फळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदामध्ये कवठच्या गुणधर्माबद्दल अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो, कवठ खाण्याचे फायदे म्हणजे ते डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. जर समजा कोणाला डोळ्यांचा त्रास असेल, डोळे दुखणे, डोळे लाल पडणे किंवा झोप झाल्यानंतर देखील डोळ्यांची आग होणे, तर अशा परिस्थितीत तुम्ही कवठाची जी पाने आहेत त्याचा वापर करू शकता. कवठाच्या पाण्याचा रस आपल्याला काढायचा आहे आणि तो रस थोडासा मधामध्ये मिसळायचा आहे आणि मग आपण हे मिश्रण, जसे आपण लहान मुलांना काजळ लावतो त्याप्रमाणे आपल्या डोळ्यांना लावायचे आहे. असे तुम्हाला हप्त्यातून 2दा करायचे आहे. असे जर महिनाभर तुम्ही केले तर तुमच्या डोळ्यात येणारी सूज, डोळ्यात होणारी आग किंवा विना काही कारण असताना डोळे लाल पडणे, या समस्यांपासून तुम्हाला नक्कीच छुटकारा मिळेल. भूक न लागणे. भूक लागण्यासाठी कवठ हे अत्यंत उपयुक्त आहे. कवठ खाल्ल्याने आपली भूक वाढते. ज्या लोकांना भूक न लागण्याचा त्रास आहे त्या लोकांनी सकाळी आपला चहा झाल्यानंतर कवठाचं सेवन करायला हवं. असं जर तुम्ही काही दिवस केलं तर तुमची भूक वाढण्यास निश्चितच मदत होईल. जर तुम्हाला पोट न साफ होण्याची समस्या असेल तर कवठ फळ खाल्ल्याने पोट साफ होण्यास खूप मदत मिळते. कवठ फळात मुबलक प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पोट साफ होण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. ज्या लोकांना बद्धकोष्ठताची समस्या असेल त्यांनी हे फळ खाल्ले पाहिजे. तसेच यामुळे मूळव्याध देखील कमी होत असतो. भरपूर लोकांना मूळव्याधची समस्या उद्भवत आहे, कारण की आजकालचं जे आपलं खानपान आहे ते पूर्णपणे बदललं आहे. आपण मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खातो, त्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि जे गरम मसाले असतात ते आपल्या शरीरात आणि आपलं जेव्हा मल बाहेर काढतो तेव्हा तिथं गरमी निर्माण करतात आणि त्यामुळेच आपल्याला मूळव्याधासारख्या समस्या या दिवसात जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. पोटाच्या विकारावर देखील कवठ हे खूप फायदेशीर आहे. पोटात जंत तयार होतात आणि शिवाय हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात हे जास्त प्रमाणात आढळतं. आपण जे अन्न खातो त्यामध्ये काही प्रमाणात विषाणू असतात. ते आपण पाहत नाही किंवा चांगलं स्वच्छ केलेलं अन्न किंवा फळेभाज्या, पालेभाज्या आपण खात नाही आणि यामुळेच आपल्याला अन्न पचन व्यवस्थित होत नाही आणि जेव्हा तुम्हाला पचनाच्या समस्या उद्भवल्या तर अशा वेळेस किंवा अशा परिस्थितीमध्ये आपल्या पोटामध्ये जंत तयार होतात. तर अशा वेळेस जर तुम्ही कवठ खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला जुलाब होणे किंवा उलट्या होणे किंवा पोटामधले जंत असणे या समस्येपासून फायदा मिळतो. शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी देखील कवठ हे खूप उपयुक्त आहे. कवठ हे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, तसेच यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तर असे अनेक फायदे आहेत जे कवठ खाल्ल्यापासून आपल्याला मिळतात. शिवाय कवठ खाण्याचे काही नुकसान देखील आहेत. म्हणजे कवठ कसे खावे हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कवठ हे असं फळ आहे ते खूप लवकर खराब होतं किंवा सडतं. काही कवठे तर झाडावरच खराब होतात. त्यामुळेच काही लोक
कवट हे फळ खाणं टाळतात. जास्त पिकलेलं कवट आपण खाल्लं पाहिजे. कच्चं कवट खाऊ नका. कच्चं कवट जर खाल्ले तर यामुळे तुम्हाला पोट दुखणे थांबणार नाही, तर तुमचं पोट जास्त प्रमाणात दुखायला लागेल. जे लहान मुलं असतील त्यांना प्रमाणात म्हणजे प्रमाणाच्या जास्त कवट हे फळ खायला देऊ नका. कच्चे कवट अजिबात खाऊ नये, कारण कच्चे कवट खाल्ल्याने कफाचा त्रास वाढू शकतो, सर्दी होऊ शकते, खोकला होऊ शकतो. एवढंच नाही तर डोके दुखणे याशा देखील समस्या उद्भवू शकतात. मधुमेही रोगांनी किंवा ज्या लोकांना मधुमेह असेल त्यांनी कवट हे फळ खावं का? तर कवट फळ खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते. त्यामुळे डायबिटीज असलेल्या रुग्णांनी जास्त प्रमाणात कवट हे फळ खाऊ नये. कधीतरीच आणि तेही थोड्या प्रमाणातच कवट फळ मधुमेही लोकांनी खायला हवं. आजकाल मधुमेह आजार खूप जास्त प्रमाणात वाढत चालला आहे. मित्रांनो, मधुमेह असा आजार आहे, जर हा आजार झाला तर हा आजार थांबवणं खूप कठीण होऊ लागतं आणि जर मधुमेहाची स्टेज जास्त वाढली तर हे मृत्यूचं कारण देखील होऊ शकतं. त्यामुळे आपलं खानपान तुम्ही व्यवस्थित ठेवा, जेणेकरून मधुमेहाच्या त्रासाला किंवा मधुमेहाच्या आजाराला तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही.